नाही इथून चालू आहे आमचं. आज आम्ही बनवणार आहे काहीतरी. हॅलो, पहिले हॅलो बोलायचं असतं. हॅलो. आज आम्ही बनवणार आहे काहीतरी. त्याची प्रक्रिया चालू झालेली आहे किचन मध्ये. ती दाखवायची की नाही यांना. पण तुला माहितीये आपण एकच तयारी चालू केली. भरपूर काय काय करायचं. तर आज आम्ही बनवणार आहे शेवपुरी. आणि शेवपुरी असणार आहे आमचा आजचा डिनर. यस, खूप खाणार आहे. पुऱ्या अजून मागवायला पाहिजे. गरज नाही, मी 5 पुऱ्यांमध्ये फुल होऊन जाते. पण तुला नंतर परत भूक लागणार यार. आम्ही खाईन ना. आम्ही तो चिवडा आणलाय प्रशांत कॉर्नर मधून. कसला तो ज्वारी, काय माहित कसं तरी छान लागतं. मस्त लागतं ते खाईन. ओके, सो आम्ही टॉपिक मध्ये भटकतोय. तर दाखव. आणि आम्ही शेवपुरी स्क्रॅच पासून करणार. म्हणजे पुऱ्या नाही आहेत आमच्याकडे, पण बाकी सामान चटण्या बनवणार आहे. बटाटे उकडणार आहे. सगळं चटणी बिटणी टाकणार. शेव बिव टाकणार. बरोबर. ते वाला इफेक्ट आहे का? इफेक्ट आहे का तुझ्याकडे? तो वाला इफेक्ट आहे का तुझ्याकडे? असा हे बघा. थांबा, फ्रंट कॅमनी दाखवतो, आता बॅकनी दाखवतो. बटाटाज आर डन, जो उकड चुके हैं. तर आता आम्ही बटाटे काढून ह्याला थंड पाण्यात ठेवायचं लगेच. चालेल, बघूया. थंड पाण्यात ठेवू. हे पण आम्ही पहिल्यांदा करतो. मी सगळ्या चॅनलवरती पहिल्यांदा करतो, कारण की मी कधी लग्नाने खूप. अरे तुझ्या चेहरा अंधार आहे. हो का? खूप लवकर सांगितलंस. ये इथे. आता नाहीये. हा, तर आम्ही शेवपुरी करणार आहे पहिल्यांदा. आणि ही भांडी जरा लावायची राहून गेली. का दाखवतोय? हा, ही कालचीच भांडी असो. मग का दाखवतो? म्हणजे त्यांच्या पण घरी असंच असतं. जवारच बोलतात. बस. तर आम्ही आता शेवपुरी बनवायचं चालू करू. हे गार झाले की मॅश करू. चटण्या बनवूया. कशा बनवतात? एक लसूण, एक मिरची आणि कोथिंबीर, आणि एक खजूर आणि चिंच. तुला माहिती आहे ना? नाही माहिती. मी बनव मग, चालू कर आता. तू हेल्प कर. कॅमेरा ठेवता आलो, थोडंसं प्रिपरेशन करून आलो. फर्स्ट आयटम इज रेडी. बटाटा. त्यात कोथिंबीर टाकले आणि मॅश केलंय. पण हा कमी आहे बटाटा. हा का? एवढ्या पुऱ्यासाठी हा कमी आहे का? हो, कमेंट सेक्शन मध्ये सांगा जरा. मीच करतो कमेंट. हो, कमी नाहीये. ओके, सो मी बसलोय माईक रेडी आहे. काय काय सांग, एक सांग. हे बघ, सगळं नीट ठेवलं पाहिजे. नीट ठेवलेलं पण कोणीतरी ते सगळं ठीक आहे ना. मस्त फुल बनवून ठेवलेलं यार. परत बनवूया ना, त्यांच्या समोर बनव. त्यांना कळू दे ना आपण फुलं कशी बनवतो. हा, बस जाऊ दे. हा बस. हा, हे बघ, परफेक्ट फुल. एक्सप्लेन. हा आहे मेन आयटम बटाटा. हे आहेत ज्याला ते दाणे बोलतात. कांदा, शेव, चणे जे पण आहे ते तुम्हाला माहिती आहे का? डाळ, कांदा, शेव, कांदा आणि टोमॅटो, शेव, नायलॉन वाली शेव, चटणी जी आता तुमच्या समोर आम्ही घरी बनवली, मिरची आणि कोथिंबीरची चटणी जी आम्ही आता घरी बनवली. मध्ये मध्ये बोलते नुसती मगातपासनं. हे टोमॅटो सॉस आहे, हा घेतलाय आम्ही कारण ही चटणी थोडी कमी झाली आहे. आणि ही कसली चटणी आहे? खजूर आणि चिंच मिक्सर मध्ये ग्राइंड केलं. थोडं पाणी टाकलं असतं तर टाकलंय. अजून थोडं टाकलं असतं तर लिक्विड झाली असती. मग ते पानसट लागलं तर. आणि हा आहे चाट मसाला आणि कोथिंबीर याच्यात ऍड केलेली ऑलरेडी. आणि ह्या आहेत आमच्या पुऱ्या. आणि ही आहे पुरी जी मला शिवानीने खाऊ दिलेली नाहीये. याचा एक तुकडा होता, तो मी नुसता खाल्ला. नुसतं कधी पण बघा ना, जेवण काय केलं ना तर सगळं नीट बनायच्या आधीच नुसतं येऊन खाणार. मग ती मजा नाही राहत ना एकत्र खायची. मी हे चटणीत असं नुसतं बुडवलं असं आणि खाणार होतो तेवढ्याच हिने बडबड चालू केली. तर मग मी हे ठेवून दिलंय की नंतर खाईने चटणीत बुडवलेलं. आणि आता आम्ही पुऱ्या वाटतोय आमच्या. ही जसं बोललेली हिला फक्त 5 पुऱ्या देणार आहे. एक दाना वर नाही मिळणार आहे तुला त्याच्या. आपण आता पुऱ्या वाटायला घेऊ. आणि काय बॅकग्राऊंड देऊ नको की आपण ते लोकांना फक्त आपल्याला खाताना नाही बघायचं आहे. हिच्या 5 पुऱ्या वाटलेल्या आहेत. तुझ्या 5 पुऱ्या झाल्या आहेत. आणि हा सगळ्या माझ्या पुऱ्या. थोडा एसी कमी कर ना, थंडी वाजते मला. रिमोट तिकडे, तू उठू शकतेस. हा, तर आज आम्ही फक्त शेवपुरी खाताना नाही बोलणार आहे. आम्ही बोलणार आहे की माझं वजन कमी कसं झालं. आम्ही शेवपुरी खाताना सांगणार आहोत की आम्ही ह्याचं वेट कसं लूज केलं. इट इज आयरॉनिक बट इट इज व्हॉट इट इज. हा, की मी माझं वेट कसं लूज केलं. तर पहिला आपण पुऱ्या थोडा बनवून घेऊया का? कारण माझं स्पेस नाही. त्यांना स्टार्टिंग दाखव ना आपण कसं बनवतोय. बनवता बोल. आणि थोडं वर घे ना, माझं डोकं कापलं जातं. काय माझी हाईट थोडी मोठी आहे ना तुझ्याहून. बस परफेक्ट. येस.
त्यांना पाणीपुरी शेवपुरी नाही दिसत आहे पण. हा अशी दाखव ना. चल हे आता तू लाव सगळं. मी म्हणजे ठीक आहे मी सगळं तुला लावून देते. चल मला आवडतं. तू सगळं बरबटवून टाकशील. ओके आता तू बोल. मी नुसतं बोलणार मजा नाही येणार. मी काहीतरी काम पण करतो. तोंडानं पाणी सुटणे मला आवाज येतो. मला पाणी होतंय मला. हां तर माझी वेट लॉस कसा झाला हे तुम्हाला सांगायचं. माझं वजन किती होतं तू दाखवलेलं ना फोटो आधी. माझं जवळ परत एकदा माझ्या तोंडाला पाणी येतं हे बघून बघून. माझं वजन झालेलं किती 90 टच झालेलो मी. 90 मी टच झालेलो. आणि त्याच्यानंतर मी पहिल्यापासून जिमला होतो. मी जेव्हापासून कॉलेजला होतो तेव्हापासून मी जिमला जातो. तुम्हाला स्टार्टिंगपासून सांगतो. मी एकदम फर्स्ट आमच्या इथे एक जिम होती. तिचं नाव मी आता सांगणार. जास्त बटाट्यावाला माणसं तू एवढीसं लाव. हां मी कारण बटाटा वाचवतोय. हां तर मग मी जिम लावलेली एकदम कॉलेजमध्ये असताना. पण मला त्याच्याने काय झालं नाही. माझ्यात काय फरक पडला नाही. का कारण मी जिमला जायचो इमानदारीत. मी 5-6 अंडी पण खायचो. पण मी कॉलेजला गेलो की ऑमलेट पाव खायचो. 4-4 5-5 पाव खायचो. त्याच्यानंतर घरी आलो की संध्याकाळी मी आणि माझे 2 मित्र अजून आम्ही गाडीवर बसून जायचो फ्रँकी खायला. रात्री फ्रँकी खायचो. दुपारी कॉलेजमध्ये अजून चटरपटर भरपूर काय काय खायचो. तर माझं खाणं कधीच थांबलं नव्हतं तेव्हा जेव्हा मी जिमला जायचो पण तेव्हा पण. तर मग त्याच्याने वजनात काय फरक पडला नाही माझ्या. ते मला मसल डेव्हलप जरी झाला असेल तरी तो मला कधी दिसलाच नाही. म्हणजे दिसला थोडाफार असं बल्की व्हायचं. पण तो ना बल्की व्हायचा पण मास पण वाढायचा. हां मास खूप वाटायचं. खूप अंगावर असं वाटायचं चरबी असं वाटायचं. तर मग माझं वजन त्याच्यात कधी कमी झालंच नाही. तर मग नंतर एकदम पुढे आपण थोडं अजून स्किप करूया. जेव्हा मी लागलो जेव्हा मी लागलो माझ्या फर्स्ट जॉबला. एज्युकेशन झालं ना कॉलेजमध्ये तोच सीन होता. 3 वर्ष मी रेग्युलरली जिमला जायचो. नाही असं नाही. आणि मी याला बोलायची जिमला जाताना आम्हाला बोलायचा की म्हणजे आम्ही ग्रुपमध्ये भेटायचो वगैरे. हा असं नाही मला जिमला जायचं. मी बोलायचे की जाऊ नको काही फरक तर दिसत नाहीये. हां पण ठीक आहे मला त्या आतून माझी स्ट्रेंथ वाटायची. तर मग नंतर मी लागलो कामाला माझ्या जॉबला. मग मला इथून 30 किलोमीटर्स गाडी चालवत जायला लागायचं. तर एकतर माझी आई बोलायची की तुझं ते इथून तिथे आपट्यात जाऊनच तुझं वजन कमी झालंय असं वाटतं. तेव्हा माझं वजन कमी झालेलं. पण तेव्हा मी वेगळं काय केलेलं मास दिसत होतं. तेव्हा मी वेगळं काय केलेलं मी नॉर्मल जिम सोडून मी क्रॉसफिट लावलेलं. तेव्हा मी क्रॉसफिट करायला लागलो. ते एवढं डिफिकल्ट होतं आणि त्याच्याने तुमची मेन म्हणजे स्ट्रेंथ वाढते. आणि तेव्हा ट्रेनर होता. ट्रेनरने फरक पडतो. हां ट्रेनरने फरक असंच गेलो ना आपण की आपण नाही होत. तर ट्रेनर होता तेव्हा मी क्रॉसफिट लावलं. क्रॉसफिट इमानदारीत करायचो सगळं. 1 तासाचीच बॅच असायची ती. पण त्याच्यात एवढं एक्झर्शन व्हायचं एवढं ते बॉडीला स्ट्रेसफुल व्हायचं की ते वजन कमी होणारच आहे तुमचं आणि स्ट्रेंथ पण वाढणार आहे. तर मग ते केलं. त्याच्याने पण शेप असा कधी आलाच नाही. शेप कधी आला नाही काय नाही. ह्याच्यात पाणी टाकायची गरज आहे. मग तू बोल मी आले पाणी. हां नंतर मग त्याच्यानंतर हां क्रॉसफिट लागली. क्रॉसफिटमध्ये पण हां ठीक आहे ओके सगळं छान चाललंय. सकाळी ऑफिसला जाण्याच्या आधी मी सकाळी 6ला उठायचो. क्रॉसफिटला जायचो. घरी यायचो. ऑफिसला निघायचो. ऑफिसमध्ये गेल्यावर तिथे परत छटरपटर खात राहा. पण त्याच्यानंतर ऑफिसवरनं मी किती वाजता यायचो 11 वाजता वगैरे मी यायचो. ऑफिसला जेव्हा तू जात होतास ना तेव्हा ह्याच्यामध्ये थोडासा फरक का पडलेला माहितीये. इथे जिम म्हणजे कॉलेजमध्ये कसं कधी उठसूट फ्रेंड्सला भेटा खाप या असं. ऑफिसमध्ये असं सगळं टाइम टू टाइम की लंच टाइम मग घरी आल्यावरती डिनर टाइम सगळं प्रॉपर होतं. पण तरी तेच मी सांगतोय मी ऑफिसला जायचो तिकडे जेवायचो. तिकडचं जेवण मी जेवायचो नॉर्मल. तिकडे पण मी असं काय एकदम डाएट असं नाही करायचो की बाबा मला हेच खायचं. मला ते पावभाजी खायचो चायनीज वगैरे खायचो ऑफिसमध्ये नॉर्मल. पण टायमिंगला धरून खायचो. मग त्याच्यानंतर घरी जेव्हा मी यायचो रात्री 11 वाजता तर आमच्या इथे समोर एक अंडा पाववाल्याची गाडी लागायची. तर तिथे मी एवढा खायचो. जवळजवळ मी डबल 2 खायचो अंडे आणि 5 पाव 6 पाव असं खायचो. तर मी ते दाबायचो. तिथे चिकन कटलेट वगैरे मिळायचं ते खायचो. तर मग माझं वजन कधी असं कमी झालंच नाही. मसल जरी बिल्ड झाला तर आतल्यात बिल्ड झाला. आतल्यात लपून असा बसलेला आणि निघून गेला. तर आणि आम्ही हे सगळं का शेअर करतोय बिकॉज ह्याचं ड्रास्टिक चेंज होतं आणि ते चेंज बघून लोक भरपूर बोलले की अरे शेअर करा जर्नी. हो भरपूर लोक बोलले. हां तर मग हे झालं. मग माझा तो जॉब चेंज झाला. नाही त्या जॉबमध्येच मग नंतर लॉकडाऊन लागला 2020ला. मग जेव्हा लॉकडाऊन लागला तेव्हा मी विचार केला की आता बाहेरचं तर खात नाहीये. जिम पण बंद होती. बिल्डिंगमध्येच होती. बाहेरून ऑर्डर पण काही होत नव्हतं स्टार्टिंगला. जेवढा पण टाइम होत नव्हतं तेव्हा स्टार्टिंगला ऑर्डर पण होत नव्हतं. तर जिम पण बंद आहे. ऑर्डर पण बाहेरची बंद आहे. मग बोललो की हा बरोबर टाइम आहे. फालतू नुसतं बसून वजन वाढवण्यापेक्षा
आपण कमीच करून टाकूया कसं पण करून. तर मी कुठेतरी इंटरमिटेंट फास्टचं तेव्हा बघितलेलं वाचलेलं म्हणजे मला असं वाटायचं की ह्याच्याने फरक पडू शकतो. जेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये एवढा टाईम फास्ट करताय 15 तास वगैरे जर तुम्ही फास्ट करताय तर तुमच्या बॉडीमध्ये काहीतरी फरक पडलाच पाहिजे. तर मग मी इंटरमिटेंट फास्ट चालू केलं. मी घरचंच खायचो. 7 वाजल्यानंतर मी काही नाही खायचो. आणि बिल्डिंग मध्ये असल्यामुळे ते चालू नाही, पण जिम पण बंद होती तेव्हा. हा, लॉकडाऊनमध्ये जिम पण बिल्डिंगची बंद होती. तर मी काय करायचो, आम्ही इथे राहतो 13th फ्लोअरला. तर 13th फ्लोअरला राहिल्यानंतर मी खाली जायचो चालत पळत आणि वर पळत यायचो. आणि घरी आल्यावर 100 सूर्यनमस्कार मारायचो, बैठका मारायचो 100 आणि 100 असे क्रंचीज मारायचो. हे असे मी जर 30-30 केलं तर 3 30-30चे सेट्स करायचो मी. आणि 10-10 एक्स्ट्रा लास्टला. तर मग ते करून माझ्यात एवढा फरक पडला. मसल्स एकदम असं हुक मस्क्युलर बिल्ड नव्हती झाली, पण खूप लीन, चांगलं मसल मास अंगावर, फॅट जास्त नाही, कारण तू खातच नाही जास्त आणि बाहेरचं खात नाही. घरचं तुम्ही खा, लिमिटमध्ये खा, काय फरक नाही पडणार तुमच्या बॉडीला. तुम्हाला असं एकदम स्ट्रिक्ट डाएट करायची काही गरज नाही. मी ते 7 वालं केलं कारण मी खूपच जाड होतो. माझ्यावर खूप चरबी असा लोद्या होतो मी. तर मग ते सगळं कमी करायला मला टाईम लागला. तर मेन मी काय केलं, पहिले इंटरमिटेंट फास्ट. म्हणजे तुमचं जोपर्यंत फूड कंट्रोलमध्ये येत नाही, तुम्ही कितीही जिम करा, कितीही एक्सरसाइज करा, तुमचा काय फरक नाही पडणार आहे, काहीच नाही. तर इंटरमिटेंट फास्ट मी पहिले केला. आणि जिम नंतर जेव्हा लॉकडाऊन वगैरे संपला, नॉर्मल जिम चालू झाली, तर मी नॉर्मल जसा आपला वर्कआउट असतो त्याच्यात पण काय फॅन्सी पुश पुल लेग डे असं काय नाही. मी जो फर्स्ट दिवशी म्हणजे जेव्हा मी एकदम पहिले कॉलेजमध्ये असताना जिमला लागलेलो, तेव्हा आमच्या इकडचा जो ट्रेनर होता त्यांनी जे मला डंबेल्स वगैरे चालू केल्यानंतर जी मला एक प्लॅन दिलेला वर्कआउटचा, तोच मी आजपर्यंत करतो. मी त्याच्यात काही चेंज नाही केलं. मी मध्ये भरपूर काय एक्सपेरिमेंट केलं. क्रॉसफिट केलं, नंतर मी इकडे अजून एका जिमला जायचो, तिथे पर्सनल ट्रेनिंग लावलेली. त्यांनी मला एक प्लॅन बनवून दिला, त्यांनी काय खायचं काय नाही ते दिलं. पण मला माझ्या ह्याच्यानेच फरक पडला. मी इंटरमिटेंट फास्ट केला. तो जो पहिला टाईमचा जो वर्कआउट मला त्यांनी लिहून दिलेला तो मी कंटिन्यू केला. त्याच्यात एकाच दिवसात चेस्ट, बॅक, बायसेप, ट्रायसेप, लेग्स, तुझं ॲब्स सगळे मसल कव्हर होणार एकाच दिवसात. एकदम असं काय एकदम तुम्हाला मसल डेफिनेशनची जर गरज नसेल की हा मसल पाहिजे, शोल्डरमध्ये 3 आहे तर 3 असे एकदम भारी दिसले पाहिजेत, तर तुम्ही हे नॉर्मल जे मी करतो ते करून तुम्ही वजन पण कमी करू शकता. आणि वजन कमी झाल्यामुळे मी खूपच काळा होतो. म्हणजे मी एकदम प्रखर काळा होतो. तर माझं स्किन टोन पण स्किन टोन एकदमच गोरा नाही आलोय. आणि स्किन टोनचं जास्त मी सांग, तू स्टार्ट कर. 1 सेकंड ब्रेक घेऊया. एक टेस्ट करून तू 5च खायच्या. हा माझ्या आहेत. एवढी चांगली खूप कधीपासून झाली. अमेझिंग लागतं. वा, ही चटणी बेस्ट लागते, चिंच आणि गूळ. खरं ही खूप तिखट झाली म्हणून मी थोडीशीच टाकली. मी टेस्ट केलं थोडंसं. हा, तर मेन काय आहे, जर तुम्हाला खूपच बॉडी नाही बनवायची, तुम्हाला शेपमध्ये यायचं आहे, कारण ते सस्टेनेबल आहे लॉंग टर्मचं, माझ्यासाठी तरी आहे, तर मग मी इंटरमिटेंट फास्ट अजून कंटिन्यू करतो. मी सॅटर्डे संडेज फक्त हे मजबूत नाही का, एकदम लिमिट सोडूनच नाही देत मी माझी खायची. माझा कपॅसिटी खूप आहे जेवणाची, मी खूप जेवू शकतो, पण मी एरवी खूप कमी जेवतो. मी सकाळी दुपारी घरी आलो की हिनी जेवण जे केलेलं असतं, म्हणजे उठलो की जिमला जातो पहिले, उठल्या मग हिनी जे जेवण केलं असतं ते मी 2-3 चपात्या किंवा 2 भाकऱ्या ते खातो. कधी ते नसेल तर भात खातो. मी दोन्ही एकत्र नाही खात. मी काहीतरी भात खातो. संध्याकाळी ऑफिसमध्ये गेलो की ऑफिसमध्ये सँडविच वगैरे खातो आणि एक चहा वगैरे पिला तर पितो. बाकी मी काही नाही खात. आणि टचवूड आतापर्यंत आम्ही जेवढे पण ऑफिसेस चेंज केलेत सगळ्यामध्ये आम्हाला प्रॉपर डाएट ऑफिसमध्ये मिळत होतं. म्हणजे जे आमच्या दोघांचा फर्स्ट जॉब होता, आम्ही सिक्रेट सांगतो, मी आतापर्यंत सगळ्या जॉबमध्ये आम्हाला सेमच लागले. आमचा जो फर्स्ट जॉब होता तिथे पण फ्रूट्स, बॉइल्ड व्हेजिटेबल्स, मग ब्रेकफास्टमध्ये असे 1000 मेन्यू असायचे की ऑमलेट पाव, मिसळ पाव, मग भरपूर खूप काय म्हणजे जे असं डाएटला गरज आहे ते सगळं असायचं. आणि विदाउट डाएट पण तुम्हाला मजा करायची. चायनीज मिळायचं, पावभाजी मिळायची, लॉलीपॉप मिळायचे, भरपूर काय मिळायचं. आणि चिकन लॉलीपॉप. मग लंचच्या टाईमला प्रॉपर फ्रूट्स,
आणि मँगो आमरस पासून सगळं असायचं. मग कधी कधी फिश करी असायची, मग नॉनव्हेज बटर, म्हणजे एक तर मी तेव्हा आम्ही दोघं नॉनव्हेज खायचो, सो आम्ही नॉनव्हेजमध्येच असं फोकस असायचं. तर बटर चिकन, कोल्हापुरी हे सगळं एक असायचं. आणि एका टाईमला असे 3 मेन्यू असायचे, एक जैन फूड, मग एक व्हेज नॉनव्हेज, आणि एक असायचं ते डाएटवालं, म्हणजे काय असायचं विसरले मी, खिचडी वगैरे. म्हणजे तुम्हाला असं ऑप्शन्स असायचे. तर आमचं असं होतं ना की ह्याला पण मग की मिळून जायचं, सपोर्ट असायचं. असं नाही की अरे यार ऑफिसला गेला आता जंक खा. मग परत स्नॅकला पण असं मग चिकन लॉलीपॉप असायचं, मग पकोडे असायचे, ब्रेड पकोडे, मग हेल्दी ऑप्शन पण असायचे. एक चाट तर मेन असायचंच. या ऑफिसमध्ये पण जेवढे ऑफिस आम्ही चेंज केलं सगळीकडे पण पाणीपुरी शेवपुरी तर असतंच, आणि फ्रूट्स तर असतात, फ्रूट ज्यूस असतो, हे सगळं मिळतंय. तर मग आमचं ते डाएट तिथे पण होतं. तर माझं पण, मी कधी जिमला गेली नाही, जेव्हा पण आम्ही जिम गेली, मी फर्स्ट जिम लावलेली जेव्हा मी कॉलेजमध्ये होती. आम्ही माझे 3 फ्रेंड्स, अपूर्वा, जन्मदा आणि मी, आम्ही जिम लावायचो फक्त मजा करायला. आम्ही तिकडे जाऊन दुसऱ्यांना पण नाही जिम करून द्यायचं, आम्ही स्वतः पण नाही करायचो. ते 1 वर्ष केलं आणि मला फरक पडत होता मस्त, म्हणजे हा. मग ते सोडलं आणि टचवूड मी ना कधी जाडी अशी झालीच नाहीये. मी आत्ता थोडंफार माझं पोट वगैरे असं ब्लोटिंग वगैरे होते ना, तर कधी असं माझं प्रेम अजून काय जाडी झालीच नाहीये. आणि नंतर पण जेव्हा जिम मी करायची ना, तर मग प्रॉपर बॅलन्स फूड, आणि हा मेन म्हणजे अंडी पण मिळायची. हो, सगळं बॉइल्ड अंडी मिळायचं. आणि कोविडच्या आधी तर हे सगळं मला फ्री मिळत होतं. नाही, कोविड नंतर सगळं फ्री मिळत होतं. कोविडच्या आधी पण कसे पैसे असायचे माहितीये का, सबसिडाइज रेट, 10 रुपये 20 रुपये, लिटरली 15 रुपयाचे चिकन लॉलीपॉप खाल्ले तेवढे असे. तर एवढं सबसिडाइज रेट असायचे. तर मग आता पण मी कधी लंच नाही केला तर मग लंचमध्ये आम्ही दोघी ऑफिसमध्ये हे खातो, ओट्स म्युस्ली, त्याचे बोल मिळतात, मग ग्रीक योगर्ट, ब्लूबेरी योगर्ट. आणि आपले जे बाहेर योगर्ट मिळतात ना तसे नसतात. योगर्ट मध्ये ऍक्च्युअली ब्लूबेरी असतात, ते पण असं हर एक बाईटला 4-5 येतात. आणि मेन ते तुला 3 ठेवले, ते 4 मागे. आणि मेन जर तुम्ही करताय असं, तुम्हाला करायचं बाबा वेट लॉस करूया आपण, चला मनावर घेऊया वेट लॉस करूया, तुमचं एका महिन्यात नाही होणार आहे. 6 महिन्यात दिसायला लागेल थोडंसं की हां बाबा काहीतरी होतंय. 1 वर्षात तुम्हाला असं वाटेल की हां हे वर्थ आहे करणं, आणि मग तुम्हाला ती डिसिप्लिन लागेल. तर तुम्ही जोपर्यंत कन्सिस्टंट नाही आहोत तोपर्यंत तुमचं काय नाही होणार आहे. आणि खाण्यावर कंट्रोल मेन. मला तर असं वाटतं की 50% खाण्यावर कंट्रोल, 50% तुमचा व्यायाम असला पाहिजे. रेशो मला ॲक्च्युअल माहीत नाही काय आहे की बाबा एवढं, पण मी जेवढं नोटीस केलं, जर मी नुसती जिम करत असं माझं काहीच नाही होत. माझ्या बॉडीमध्ये फरक नाही पडत. मी रपारप वेट गेन करतो कारण मी जेवतो खूप. जर मी डाएट नसेल करत तर मी खूप जेवतो. तुम्ही जर आमचे प्रिव्हियस व्हिडिओ बघितले असेल लग्नाच्या नंतरचे, हा थोडा गोलूमोलू झाला. मी झालोय अजून, मी आता परत थोडं कमी करायला बघतोय. काय लोकांचं असं असतं की सोडलं की लगेच फुगतं. मी लगेच जाड होणारातलं आहे. माझं असं आहे की माझं वेट असं 54, आता तर 54 नाही, 55 to 50 मध्ये असतं. मी आजारी पडली तर 50 होतं, आजारी नसेल मी खात पिते तर मग 54. म्हणून मग ह्याच्यामुळे आता माझं पण हे होतं. मला फरक नाही पडत वेट सांगून, नाही मला सांगायचं. हां. आणि ह्याच्यामुळे मग माझं पण आता ते सवय झाली आहे की मी माझ्या लास्ट मीलमध्ये आणि फर्स्ट मीलमध्ये, माझ्यावरती का आलं आपण, पण ठीक आहे मुलींना तुम्हाला हे करेल. माझ्या लास्ट मीलमध्ये आणि फर्स्ट मीलमध्ये जवळजवळ 12 ते 13 तासाचा हे असतो. मग भले विकेंड्सला कधी कधी आम्ही 10 वाजता वगैरे खातो, पण मग मी नेक्स्ट डे सकाळी 2ला 15-17 तास असतो मी नाही जेवत. 15-17. माझं काय होतं, मी लवकर उठते ऑफिसला जायला, तर मला ते, आणि ऑफिसला गेल्या आम्ही सगळे ब्रेकफास्टसाठी जातो, आणि मग ब्रेकफास्टला असं चीज डोसा, इडली वडा, आमच्या इकडचे पण जातात, पण मी नाही खात कारण मला माहिती आहे काय करायचंय. मग मी इडली खाते किंवा मग पराठा खाते, कधी आलू पराठा वगैरे असला तर, किंवा मग असं मी खाते, पण मग हेल्दी खाते. मग मी सँडविच खाणार किंवा मग इडली खाणार किंवा डोसा खाणार. मग चीज डोसा, माझे कलिग्स बघत असेल बोलले काय खोटं बोलते, नेहमी मी सगळ्यात चीज टाकते. हा मग टाक ना, ठीक आहे, तुझं वजन आहे, तुला प्रॉब्लेम नाही. ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी नका टाकू. मेन तेच आहे. मी हे बनवते. आणि अजून एक की माझं वजन, अरे बघितलं, केलं, गोची केली. काय गोची झाली? कांदा आधीच टाकला आणि मग हे सगळे चटण्या कधी टाकणार वर? त्याच्या नाही, आता वर टाकून खा ना, मस्त लागेल बघ.
आता हे 2 मला ठेव. का कोणी सांगितलं तुला बनवायला? ठीक आहे. हा तर मी काय बोलतो, माझं वजन होतं क्लोज टू 90. मला वाटतं कधीतरी क्रॉस पण केलं असेल, मला आठवत नाही. हा खूप जाडा होता आणि दिसत नव्हता एवढं, पण कपड्यांमधून दिसायचं नाही कारण मी शाळा आहे, मी आणि तसे कपडे घालतच नाही याच्यात माझं वजन दिसेल. आता पण ना हा खूप तसा काय कॉन्शियस आहे. कॉन्शियस आहे म्हणजे असं आता पण जोपर्यंत ह्याच्या मनासारखी फिट बॉडी वाटत नसेल ना, हा मग तो असं फिटिंग कपडे नाही घालणार. माझा फक्त एकच इश्यू आहे की पोट. ते पण माझं कसं आहे, जर मी कधी उपवास केला ना तर मग फुल फ्लॅट होऊन जातं. ते ब्लोटिंगचा थोडा इश्यू आहे. मी सांगत होतो मेन की काय बोलतो तू मध्ये आली आणि मी विसरलो. सॉरी मी ते चुकून माझं बोलायला गेले. मी क्लोज टू 90 होतो आणि मी जेव्हा एकदम नीट व्यवस्थित 5-6 महिने जेव्हा मी सगळं केलेलं व्यवस्थित, चल वर्षभर पकडा, वर्षभर जेव्हा मी व्यवस्थित केलं माझं 63 kgs होतो मी. आणि 63 मध्ये मी एवढा छान मला वाटायचं स्वतःला, माझ्यात आळसपणा निघून गेलेला. मी खूप आळशी. मी तेव्हाचा पण फोटो इथे टाकेन. हा मी आला तर माझा हिमाचलचा आहे ना आपला, माझा आळसपणा निघून गेलेला. मला एकदम असं एनर्जेटिक वाटायचं. आणि असं नाही की तुम्ही उपाशी राहता तर मी तुम्हाला बोलत नाही की तुम्ही उपाशी राहा, नेवर. मी नाही तुम्हाला सांगणार, तुम्ही तुमच्या जे पण असतील त्याला कन्सल्ट करा, तुम्ही बघा की बाबा मी असा फॉलो करणार आहे, मला हे बरोबर आहे का. आणि आम्ही आमच्या कंपनी थ्रू आम्हाला ते दरवर्षी हेल्थ चेकअप ओव्हरऑल मिळतं, तर आम्ही चेकअप करून घेतो आमचा की आमच्यात काय कमी तर नाही बाबा, या डाएटने आमच्यात काय फरक तर नाही पडत आहे. तर मग आमच्यात नाही पडत आहे, आमचं सगळं नॉर्मल झालं. आमचं फक्त ते एक धूप नाही मिल रहा है उसका लफड़ा हो रहा है. हां बाकी काही प्रॉब्लेम नाही. विटामिन डी डेफिशियंट, बाकी काही प्रॉब्लेम नाहीये. तर मग मला ते सूट होतं. चाट मसाला वगैरे बाकी आहे. हां मी काय टाकलंच ना, मला ते सूट होतं आणि माझ्या बॉडीसाठी चांगलं दिसतं, माझ्या अंगासाठी चांगलं दिसतं. आणि आता मी परत आता लग्नानंतर आम्ही नव्हतो करत. आणि हां मेन असं नाही की तुम्ही जर 2-3 महिने करता आणि तुम्ही एक दिवस पाणीपुरी शेवपुरी खाली तुमचं 3 महिन्याची मेहनत वाया नाही जाणार आहे, तर तुम्ही खाऊ शकता एक दिवस पाणीपुरी, प्रॉब्लेम नाही. फक्त असं नाही की मी आठवड्याला चालू केलं, या वीकेंडला मी पाणीपुरी शेवपुरी बटर हे ते नुसतं दपादप दाबतोय. आता लग्नानंतर ह्यानी चालू केलेलं ना, ह्यानी मन लावून चालू केलेलं. आणि तेव्हा लिटरली मी पाणीपुरी वगैरे खात होती. मी नव्हतो खात, जरा पण नाही खाल्ली याने. मी नाही खायचो. सॅटर्डे संडे खा, लिमिटमध्ये खा. असं नाही की भाई सोडून दिला सगळं, भाई सगळ्या दुकानांचे हालत खराब करून टाकली, असं ना खाऊ. खा लिमिटमध्ये. मी जेव्हा असे कुकिंग किंवा असं काही व्हिडिओज बघायची ना युट्यूबवरती, तर मला टेम्प्ट व्हायचं. तर आम्ही हे सगळं बनवतो, तुम्हाला पण टेम्प्ट होतं का? हा तुम्हाला टेम्प्ट होतं की नाही हे त्यांना दाखवलंच नाही ना आपण हे. आणि घरचं खा, नका ते डाएट बिएटच्या चक्करमध्ये नको. घरचं खा, कमी खा, अति नका जेऊ, सगळं व्यवस्थित होणार. आणि व्यायाम करा. मसल तुम्ही बॉडी बिल्डिंग नाही सॉरी काय बोलतो त्याला, वेट लिफ्टिंग म्हणजे एकदमच भाई 150-200 किलोचे डेडलिफ्ट नाही. नॉर्मल तुम्ही वेट जेव्हा उचलता तेव्हा तुमचं वजन कमी करायला खूप मदत होते. तुम्ही करा. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर कन्सिस्टन्सी आणि एक कधीतरी खाल्लं प्रॉपर असली पाहिजे. माझं झालं, तुमचं पण होऊ शकतं. आणि अजून काय बाकी होतं? मी 80 माणूस आहे तरी झालं. आणि एकदा तुम्ही 6 महिने तुम्ही केलं ना, रडत 6 महिने, तर तुम्ही 7वा महिना तुम्हाला स्वतःला वाईट वाटेल की अरे नको हे खायला, आता आपण तो दिवस ठरवला त्या दिवशी दाबून खाऊ. खा दाबून, तुम्हाला आउटकम दिसतं. मग हे जास्त चांगलं. तर हेच होतं आजचं. आज असं काय प्लॅन नव्हतं, आम्ही बनवणार होतं म्हणून आम्ही विचार केला ब्लॉग पण करू आणि मग जस्ट दाखवायचं सोडून शेअर करू, बोलू जरा चिट चॅट. आणि शेवपुरी खाताना वेट लॉसचं बोलणं, अजून काय पाहिजे. तुम्हाला काय असेल आमच्या दोघांच्या इथं अशीच आहे माझ्या वेट लॉसबद्दल, किंवा अजून काहीतरी तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगा, किंवा हिच्या पण इन्स्टावर विचारलं तरी चालेल. आणि असं नाहीये की हा जिम आणि डाएटमुळे गोरा झालाय, हा उजळलाय फॉर शुअर. थोडाफार उजळलोय, तुम्हाला नाही वाटत, तुम्हाला मी काळा वाटत असेल पण मी उजळलो आहे. तेव्हा काय भटकंती कॉलेजमधून उन्हामध्ये, सनस्क्रीन नाही काय नाही. मग ऑफिस स्टार्ट झाल्यापासून कसं ऊन मिळतच नाही, तर मग टॅन पूर्ण गेलं. प्लस आता जर मी उन्हात गेलो तर मी सनस्क्रीन लावते तर ह्याला पण लावायला लावते. ह्याला मी 2 चांगलं सनस्क्रीन,
हा स्विमिंग. आणि स्विमिंगचं नाही सांगितलं, सर्वात मेन याचा वेट लॉस झालाय स्विमिंगमुळे. स्विमिंग पण मी खूप केली, मला स्विमिंग खूप आवडतं आणि मी चांगला स्विम करतो. म्हणजे मी नाशिकला असताना मी डिस्ट्रिक्ट लेवल वगैरे डिस्ट्रिक्ट लेवल स्विमर गाईस. तर मी तेव्हा मी लोध्या होतो तरी मी स्विमिंग करत होतो. मला कधी कधी असं वाटतं की स्विमिंगनी मी नोटीस केलंय, जेव्हा हा मला बोलायचा ना मी स्विमिंग स्टार्ट केली, हा दररोज स्विमिंगला जायचा, हा लिटरली लीन झालेला, ऍब्स दिसायचे, मस्त झालेलो. आता नाही जात. आता नाही लग्न आलं आता काय. पण मी अगं परत जाऊया आपण वीकेंडला. तर नाही मी जाते ना, मी माझी मजा करायला जाते. नाही स्विमिंगचं नाही बोलतो मी, इन जनरल जिमला पण नाही. मी टाइम मिळाला की मी घरी ऍक्टिव्हिटी करते, लाईक स्कॉट्स मारले कधी किंवा असं काय. पण मी परत एकदम व्यवस्थित बारीक होण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि मी होणार, मला माहिती आहे. कारण मी एकदा करून झालेलो आहे. तर तुम्ही जेव्हा एकदा करून व्हाल ना, तुम्हाला माहिती आहे तुम्ही परत करू शकता. कारण तुम्हाला सेम फॉलो करायचं आहे आणि आता तुम्हाला नॉलेज पण मिळालं आहे की आता काय नाही केलं, काय केलं की कसं काय होणार आहे. तर मी आता परत ते सेम 7 वाजेपर्यंत खाण्याचं चालू केलेलं आहे. आता तुम्हाला दिसते उजेड आहे, 7 वाजले. हे आमचं लास्ट आहे. हे लास्ट आहे माझं. त्यानंतर थोडीशी भूक लागू शकते. मला भूक लागते, मग आता फ्रुट्स खाते मी. आणि त्याच्यात वाईट नाही, कारण ही जेव्हा जेवते तेव्हा खूप कमी जेवते. आता मी 3 पुऱ्या खाल्ल्या असतील, 3-4, माझं पोट भरलं. आय डोंट नो, माझं ॲपेटाईट खूप लो आहे. तर मग मला लगेच भूक लागते, मग मी आता फ्रुट्स वगैरे आणि मी खूप खाऊ शकतो, माझ्या मित्रांना माहिती आहे. तर चला, हा होता आजचा व्हिडिओ. खूप झालं, 22 मिनिटाचं बघितलं. मला ढेकर पण आलं, म्हणजे माझं पोट फुल झालेलं आहे आता. तर हाच होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल असा चिटचॅट तर बोला. आम्ही अजून आमच्या काही स्टोरीज पास्टमधले शेअर करू. आणि ऑफिसचं आज आम्ही बरंच काय शेअर केलं. ॲक्च्युली वी आर रिस्ट्रिक्टेड. आम्ही नाव वगैरे काही घेऊ नाही शकत. नाव घेतलं नाही. पण आम्ही, आणि मेन म्हणजे आम्ही जी स्टोरी सांगितली ती आमच्या पहिल्या म्हणजे ह्याची जुन्या ऑफिसची. सो इट्स ओके, नाव नाही घेणार आम्ही, पण आम्ही असे स्टोरीज शेअर करू. तुम्हाला काय प्रश्न असेल तुम्ही विचारा ऑफिस सोडून, कारण ते नाही सांगू शकत काय. बाकी आपण सगळं बोलू. मी वेट कसं कमी केलं सांगितलं, मी गोरा कसा झालो, एवढा सुंदर कसा दिसतो मी, हे पण तुम्हाला माहितीच आहे. तर तुम्हाला सगळं माहिती आहे आता. आणि मी पण आधी जशी दिसत होती त्याहून बेटर, आपण एजने बेटर दिसतो. एज वाढली की मुलं खूप सुंदर दिसायला लागतात. मुलं दिसतात आणि मुलं ऍक्च्युली जिमला वगैरे जातात. आणि जिमला असं नाही, मुलांनी जर स्वतःला चांगलं ठेवलं ना, ते ऍक्च्युली मुलींपेक्षा छान दिसतात. आता ते तुला कळलं ना. बिकॉज मुलांना जेव्हा चांगले कपडे, स्वतःची केअर करायला लागतात, स्किन केअर, आणि स्किन केअर इज मस्ट. त्याने फरक पडतो. माहिती आहे मुलांना गरज नाही आहे, पिंपल्स वगैरे येत नाही चांगले, पण तरी केलं ना तर एक अशी मस्त ग्लोई स्किन दिसते. तेव्हा मुलांनी तुम्ही पण स्किन केअर करा आणि स्वतःच्या अपिअरन्सचा काळजी घ्या. आणि आमचे व्हिडिओ असेच बघत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही आयुष्यात काय करत असतो, काय टाइमपास, काय फालतूगिरी, काय जेवण, सगळं. तर आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. आय लव्ह यू. तू लव्ह यू बोलायला लागला आजकाल.